साहेबाचं वेडेटीवर साहेबांनी एक आरोप केला आहे की विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये घोडेबाजार जास्त झालेला आहे आणि एका काँग्रेस नेत्यानेच नगरसेवकांना 5-5 लाख रुपये वाटलेले आहेत. काही कळालं आहे की कोण काँग्रेस नेता आहे, बडा काँग्रेस नेता आहे की ज्यांनी काँग्रेसच्या नगरसेवकांना भाजपाचे 5-5 लाख रुपये दिलेले आहे? इथं काही मला माहीत नाही, हे काही बोललेलंही मला माहिती नाही. एक मात्र मी पाहतो या ज्या आता विधान परिषदेच्या निवडणुका सुरू आहेत त्यामध्ये कुठंतरी दहशतीचा सुद्धा वापर हा झालेला आहे. सगळ्या प्रकारचा म्हणजे भारतीय जनता पक्षाची एक पद्धत आहे, येणं केनं प्रकारे सत्ता आणि त्याकरता कोणत्याही गैरमार्गाचा वापर हे आम्ही अनुभव आमच्या अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये सुद्धा घेतलेला आहे. माझ्या ते राज्यात सुद्धा हेच चाललेलं आहे. जे बंगालमध्ये चाललं आहे ते आता इथे महाराष्ट्रात सुरू झालेलं आहे. दहशत आहे, कोणताही गैरमार्गाचा वापर आहे आणि त्याच्यातून सत्ता मिळवण्याचा प्रयत्न चाललेला आहे. साहेब, नाशिक विधान परिषद निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीने उमेदवारच दिलेला नाहीये, काय कारण? नाही, ठीक आहे. हे महाविकास आघाडीचं स्ट्रॅटेजीमध्ये एकत्र बसले असतील, ठरवलं असेल. माझं ते तुमची निवडणूक चालू आहे एवढं लक्षात घ्या फक्त. नाही पण काय झालं म्हणजे ठाकरे शिवसेनेकडे जागा होती, काही अडचण आली असेल त्यांना, एकत्र पण ती ठरवलं होतं. काही अडचणी आल्या काही ठिकाणी, परंतु इथे निवडणूक सुरू आहे त्यामुळे ती निवडणूक होणार आहे एवढं लक्षात ठेवा फक्त. अनेक ठिकाणी महाविकास आघाडीच्या उमेदवारांनी माघार घेतली, त्याच्यानंतर नाराजी नाट्य पाहायला मिळाले आहे ना. म्हणजे ज्या पद्धतीनं माघारी झालेले आहे त्यामध्ये अनेक गैर पद्धतीचा वापर झालेला आहे. ही वस्तुस्थिती आहे की जे लोकशाहीला अभिप्रेत नाही अशा अनेक गोष्टी, दहशतीपासून सर्व काही हे झालेलं आहे. साहेब, पण नाशिकमध्ये चर्चा झाली नव्हती ठाकरे शिवसेनेसोबत काँग्रेसची किंवा इतरांची? नाही, एकत्र बसूनच त्यांनी उमेदवाराचे ठरवलं होतं. नाशिकच्या बाबतीत आता नेमकं काय घडलं हे मी सांगू शकत नाही. हे परस्परच्या माघारी घेतल्या त्यामुळे महाविकास आघाडीत नाराजी नाट्य असं बोललं जात आहे. नाही, असं नाही. अनेक गोष्टीचा वापर झालेला आहे. काही ठिकाणी असं आहे की मताची बेरीज जर जमत नाही तर कशासाठी असं म्हणणारे सुद्धा आहेत आमच्यामध्ये. सर, नाशिकमध्ये महायुतीमध्ये जोरदार करतं नाट्यमय घडामोडी झाल्या, सगळं काही झालं आणि उदय सामंत गिरीश महाजन येऊन देखील उमेदवारांनी माघारी घेतली नाही. अपक्ष असेल नाही, आता त्यांच्यात कोणाला पाठिंबा हा अभ्यासाचा विषय तुमचा. सगळा गोंधळ खरा त्यांच्यामध्येच भांडणं आहेत, हे चित्र स्पष्ट होत आहे. सर, कांग्रेस पार्टी का आंदोलन चल रहा है जंतर मंतर पे, उसके बारे में क्या कहेंगे कांग्रेस पार्टी का? नहीं, ऐसे है कि अभी जो हुआ है कॉकरोच पार्टी का चल रहा है आंदोलन. अभी जो लोगों के बहुत सारा समस्या है उस पर तो हो रहा है. युवकों की समस्या है, बेरोजगारी बढ़ी है, तो ये तो सब आंदोलन में दिख रहा है कि कैसे तरह से युवक अभी आगे आ रहे हैं. साहेब, कुंभमेळ्याची जी कामं सुरू आहे आणि पहिलं पौत्रिकांचे हाल झाले. काल गिरीश महाजन म्हणतात मी माफी मागतो, यंदा नाशिककरांना त्रास हे कुंभमेळा म्हणजे मी सुद्धा येतोय. मला नाशिक रोडपासून इथपर्यंत येण्यामध्ये 1 तासापेक्षा जास्त टाईम गेलेला आहे. मला अत्यंत कधीही इतकी वाईट अवस्था नाशिक शहराची मी पाहिलेली नव्हती. इतकी वाईट अवस्था आहे. इथे महानगरपालिका प्रशासन आहे की नाही असं वाटावं ही परिस्थिती आहे. जनतेचे प्रचंड हाल चाललेले आहेत. यांचे खोदकामं करत असताना त्या नियोजन कोणतंच नाही अशी अवस्था आहे का बाबा ह्या भागात खोदकाम करायचं आहे तर कशा पद्धतीनं नियोजन केलं पाहिजे याचं नाही. कुंभमेळा हा कसा त्रासदायक झाला सगळ्या नाशिककरांना आणि सगळ्यांना जे येत आहेत पाहुणे बाहेरचे त्यांनासुद्धा. ही वस्तू आपण पाहतात, आपण पत्रकार आहात, वस्तुस्थिती तुम्ही मांडली पाहिजे की जी मुख्यमंत्र्यांच्या कानावर गेलं पाहिजे. काय चाललं इथं त्यांनी आढावा घेतला पाहिजे, दुरुस्त केलं पाहिजे. ती त्यांची जबाबदारी आहे नागरिकांच्या समस्या दूर करण्याची, अडचणी दूर करण्याची. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.